नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बागलाण तालुक्यामध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसाने कांदा, गहू, बाजरी, मका, केळी, डाळिंब, द्राक्ष तसेच भाजीपाल्याचे पूर्णतः नुकसान झाले आहे. या संदर्भात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी नुकतीच ताहराबाद, तसवेल, पिंपळकोठे, दरेगाव, सोमपूर, नांदिन, आजखेडा, सार्दे, मोराणेसह सटाणा परिसरातील गावांना भेटी देऊन बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सोबत असलेले महसूल तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल असे सांगितले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साखरचंद कांकरिया, डॉक्टर दिनेश बच्छाव, ताहराबाद येथील सोसायटीचे सभापती के.पी. जाधव, मधुकर साळवे, विकास कांकरिया, सरपंच दीपक कापडणीस, काशीनाथ नंदन, प्रकाश देवरे, सुभाष शिंदे, किशोर कदम, श्रीकांत रौंदर, राजेंद्र भांबरे, विकीराज भांबरे, शरद नंदन, दिलीप कांकरिया, डॉक्टर डी.एस. महाजन, डॉक्टर आबासाहेब देवरे, पी.एम. साळवे, कृषी विभागाचे शांताराम भोये, विष्णू ह्याळीच, बाजीराव भांबरे, अमोल जाधव, विनोद पाटील, संदीप गांगुर्डे, गंभीर भांबरे, रोहित भांबरे, नितीन भांबरे, शांताराम भांबरे, सुदर्शन भांबरे, भाऊसाहेब भांबरे, दर्शन महाजन, रौनक कांकरिया यांच्यासह बागलाण तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉक्टर शोभा बच्छाव यांनी उपस्थित शेतकरी तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली. आज आपण भाव पाहिले आणि युद्धजन्य परिस्थिती बघितली असता अत्यंत भयानक वाईट अवस्था आहे. मागच्या वर्षी पण अशाच पद्धतीने अवकाळी पावसाने या बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. लागोपाठ 2-3 वर्षापासून नुकसान होत असल्याने अतिशय भयानक अवस्था आहे. त्यामुळे या बागलाण तालुक्याच्या वतीने साहेबांना, खासदार साहेबांना विनंती करतो की जास्तीत जास्त मदत या बागलाण तालुक्यातील आणि आपल्या धुळे लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी अशा पद्धतीने अवकाळी पाऊस झाला असेल त्या ठिकाणी मदत मिळवून द्यावी, जेणेकरून हा शेतकरी कुठल्या आत्महत्या किंवा वाईट विचार करण्याचा का प्रयत्न करणार नाही त्याला दिलासा द्यावा. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून दोघांनी अवकाळी पावसामुळे झालेले शेती पिकाचे नुकसान तसेच कर्जबाजारीपणामुळे बागलाण तालुक्यातील पिंपळकोटे येथील 55 वर्षीय शेतकरी राजेंद्र रामदास भांबरे यांनी गेल्या आठवड्यात आत्महत्या केली. या संदर्भात भांबरे परिवाराची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी भेट घेत कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी पिंपळकोटे परिसरातील ग्रामस्थ, भांबरे परिवारातील आप्तेष्ट तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण कुमार भांबरे, बागलाण. धन्यवाद.